नमस्कार मंडळी, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. सुमित्रा जेव्हा हॉस्पिटलमधून बाहेर चाललेली असते तेव्हा पायरीवरनं तिचा पाय सटकतो. आता ती खाली पडणार तेवढ्यातच जानकी तिला हात देते. जानकीचा हात हा सुमित्राच्या हातामध्ये हात असतो आणि सुमित्राला ती म्हणत असते की आई तुम्ही बऱ्या तर आहात ना. सुमित्रा काहीच म्हणत नाही. मग जानकी सुमित्राला म्हणत असते की जसा नकळत हात हातामध्ये आलाय तसा कायमचा हात हातात येऊ देत ना. आई आम्ही तुमच्या आधारासाठी कायम उभे आहोत असं म्हटल्यावर सुमित्रा आता जानकीच्या हातातून हात काढून घेते आणि तिथून जायला लागते. जानकी पुन्हा सुमित्राशी बोलण्याचा प्रयत्न करत असते. सुमित्राला ती विचारते की आई तुम्ही कशा आहात आणि नाना कसे आहेत, नाना बरे तर आहेत ना. तेव्हा सुमित्रा म्हणते की हो बरे आहेत ते. आणि ओवी कशी आहे, ओवीला काही भाजलं नाही ना. जानकी म्हणते की नाही तिला काही भाजलं नाही आणि ती सतत तुमची आठवणच काढत असते. सुमित्रा विचारते की अजून कोणाला काही झालं नाहीये ना. मग जानकी सुमित्राला विचारते की अजून कोणाला म्हणजे ऋषिकेश बद्दल विचारताय ना. नाही आई ते अतिशय सुखरूप आहेत. त्याचवेळी ऋषिकेश तिथे येतो. ऋषिकेश जेव्हा सुमित्राला समोर बघतो तेव्हा तो जानकीला म्हणतो की जानकी चल सगुणाला भेटायचंय. मग जानकी ऋषिकेशला म्हणते की अहो ऋषिकेश थांबा ना, आई समोर उभ्या आहेत, बोला ना त्यांच्याशी. देवळात सुद्धा आईंनी आशीर्वाद देण्यासाठी हात उचलला होता. अहो त्यांना तुमची खूप काळजी आहे, प्लीज आईंसोबत एक शब्द तरी बोला ना. आता त्यावेळी तिथे ऐश्वर्या येते. ऐश्वर्याला बघून आता ऋषिकेशला पुन्हा त्याचा भूतकाळ आठवतो आणि मग तो जानकीला म्हणतो की नाही जानकी मला कोणाशी काही बोलायचं नाहीये. ऐश्वर्या म्हणते की कोणाशीही म्हणजे नीट बोला हा ऋषिकेश दादा, आई आहेत त्या आणि मेन म्हणजे आमच्या आई आहेत त्या. जानकी म्हणते की आमच्या म्हणजे काय, तू का त्या मायलेकरांमध्ये पडतेस, त्या आई आहेत आमच्या सुद्धा. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की जानकी तुला सांगितलं ना आपलं कोणी नाहीये म्हणून. असं म्हणतच आता जानकीचा हात धरून ऋषिकेश तिथून निघून जातो. ऐश्वर्या सुमित्राला म्हणते की आई बघितलं ना हे सगळं काय होतं आणि किती भयानक आहे. म्हणजे यांनी आपल्या नानांना खाली ढकलून, नानांना त्रास देऊन, घरात त्यांची मनमानी करून यांचा माज बघा. यांचा माज मात्र अजूनही गेला नाहीये. केवढा माज आहे यांना. आई पण जाऊ द्यात हा, तुम्ही नका काळजी करू, तुमची जवळची माणसं आहेत ना तुमच्यासोबत. अहो ही माणसं तुमची नाही आहेत, त्यामुळे प्लीज त्यांचा असा विचार करत बसू नका. अशा या गोष्टीने तुमचाच बीपी वाढतो आणि मग तुम्हाला त्रास होतो या सगळ्याचा. चला बघू बरं तुम्ही. मग सुमित्रा आता ऐश्वर्याच्या पुन्हा एकदा बोलण्यात येते आणि तिथून निघून जाते. मित्रांनो मला माहिती आहे तुम्ही व्हिडिओला लाईक करायला विसरला असाल. तुम्हाला आठवण करून देते की प्लीज आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा. आणि खरंच तुमचा एक लाईक आमच्यासाठी खूप महत्त्वाचा असतो. तुमच्या एका लाईकमुळे अजून 10 लोकांना तुम्ही हा व्हिडिओ सजेस्ट करू शकता. सो फ्रेंड्स प्लीज आमची मदत करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद. तर जानकी ऋषिकेश आता सगुणाला भेटायला आलेले असतात. गुलाबदादा सुद्धा तिथेच बसलेले असतात. मग सगुणा आता जानकीला म्हणते की वहिनी मी तुमच्याशी खूप वाईट वागले. बघा ना त्याची शिक्षा मला देवाने दिली. वहिनी दादा प्लीज मला माफ करा. जानकी सगुणाला म्हणते की अगं सगुणा बस झालं, किती माफी मागशील बरं. ऋषिकेश सगुणाला म्हणतो की सगुणा आता तू कसलाही विचार करू नको आणि लवकर बरी हो. असं समज की या गुलाबला अजून काही वर्ष तुला झेलायचंय आणि म्हणूनच देवाने तुला वाचवलंय. हे ऐकून सगुणाला बरं वाटतं. मग ऋषिकेश आता गुलाबला सांगतो की गुलाब एक काम कर, ओवी तिथे एकटीच आहे, तू जा. जानकी म्हणते की हो गुलाबदादा तुम्ही काळजी करू नका, तुम्ही जा, मी थांबते इथे. ऋषिकेश आणि गुलाबदादा तिथून निघून गेल्यानंतर जानकी सगुणाला म्हणत असते की सगुणा तुला त्रास तर नाही होत ना, आणि हो तुला जर काही वाटलं तर मला सांग, मी डॉक्टरांना बोलावते. सगुणा जानकीला म्हणते की वहिनी एक बोलू. जानकी म्हणते की हो बोल ना ग. सगुणा म्हणते की जानकी वहिनी ऐश्वर्या वहिनी अजिबात चांगल्या नाहीयेत. अहो त्या तुमच्या वाईटावर टपल्यात आणि हो आता सुद्धा त्या मला धमकावून गेल्यात. तेव्हा जानकी म्हणते की काय. सगुणा म्हणते की हो वहिनी माझंच चुकलं. खरं तर चुलीतली लाकडं होण्याच्या ऐवजी मी कुऱ्हाडीचा दांडा झाले. मी उगाचच त्या ऐश्वर्या वहिनीचं ऐकून मी तुमच्या नादी लागले. पण वहिनी प्लीज तुम्ही सावध राहा आणि आज जो काही प्रकार झालाय ना तो त्यांनीच केलाय आणि तेही फक्त तुमच्यासाठी. आणि मी त्यांना सांगितलं नव्हतं की मी तुमच्याकडे येणार आहे म्हणून. जानकी म्हणते की सगुणा ज्याच्या डोक्यावर परमेश्वराचा हात असतो आणि आई वडिलांची पुण्याई ज्याच्या पाठीमागे असते त्याला कोणीच काही करू शकत नाही. खरं तर हे जग जाहीर आहे की ऐश्वर्या आमच्या वाईटावर उठली आहे. पण सगुणा तुला तुझ्या चुकांची जाणीव झाली हे जास्त महत्त्वाचं आहे. मला माहिती आहे ग, मला तुझा चांगुलपणा कळतो आणि आता तू तुझा चांगुलपणा इतका वाढव की वाईटाचा कधी त्याच्यावर परिणाम सुद्धा होणार नाही आणि नेहमी चांगलं आयुष्य जगण्यासाठी हेच तुझ्या कामी येणार आहे. त्यामुळे रडणं थांबव आणि माफी मागणंही थांबव आणि पुन्हा नव्याने आयुष्य सुरू कर. आता लवकर बरी हो आणि घरी ये. तर इकडे सौमित्र अवंतिकाला म्हणत असतो की अवंतिका मगाशी तू ऐश्वर्याबद्दल जे काही बोलली ना ते खरं होतं.
अवंतिका म्हणते की हो, मी तुला म्हटले होते ना, मला माहीत होतं अरे ती काहीतरी कांड करून आली आहे. सौमित्र म्हणतो की अगं, मगाशी मी जानकी वहिनीला कॉल केला होता ना, तेव्हा जानकी वहिनीने सांगितलं की कोणीतरी म्हातारी बाई तिच्या घरी आली होती आणि तिथे ती फराळाचा बॉक्स ठेवून गेली. अवंतिका म्हणते की राईट, आणि त्या फराळाच्या बॉक्समध्ये फटाके होते ना? सौमित्र म्हणतो की हो. अवंतिका म्हणते की राईट, मग आता हे फटाके कोणासाठी होते हे तुला मला वेगळं सांगायला नको सौमित्र. आणि एक मिनिट, जानकी वहिनी काय म्हणाली की जी बाई फराळाचा बॉक्स ठेवून गेली ती बाई एक म्हातारी बाई होती, आणि ऐश्वर्या जेव्हा घाबरून आली होती तेव्हा तिच्या डोक्यात काहीतरी पांढरा कलर लागला होता. तुला सांगते ना सौमी, ती म्हातारी बाई दुसरी तिसरी कोणी नसून ऐश्वर्याच होती. एवढ्यातच आता ऐश्वर्या आणि सुमित्रा तिथे आलेले असतात. त्यांना बघून सौमित्रा आता सुमित्राला विचारतो की आई, सगुणा बरी आहे ना? मग सुमित्रा म्हणते की हो, ती बरी आहे, आणि तसंही ऋषिकेश आणि जानकीनेच सगळा खर्च केला होता. सौमित्र म्हणतो की हो ना, दुसऱ्याच्या चुकीची किंमत त्यांना मोजावी लागली. सुमित्रा म्हणते की पण सगुणाबरोबर असं नव्हतं व्हायला पाहिजे. सौमित्र म्हणतो की संगत ग आई, संगत. शेवटी चुकीच्या संगतीचे परिणाम हे वाईटच होतात, असं तो ऐश्वर्याला टोचून बोलत असतो. ऐश्वर्या सुमित्राला म्हणते की आई जाऊ द्यात ना, तुम्ही एक काम करा, तुम्ही जेवून घ्या, आणि तसंही न जेवताच तुम्ही हॉस्पिटलला गेला होता ना. सौमित्र तेव्हा अवंतिकाला म्हणतो की अवंतिका, कसं आहे माहिती आहे का, दुसरं कोणी आपली किती काळजी केली ना तरी स्वतःने आपली काळजी करायलाच पाहिजे, नाहीतर मग सगुणासारखं होतं. आता सुमित्राला हे सौमित्रचं कोड्यात बोललेलं अजिबातच कळत नसतं. सौमित्र अवंतिकाला म्हणतो की जाऊ दे अवंतिका, एक काम कर, आईला जेवायला वाढ, आणि हिलाही वाढ, जेवायला भूक लागली असेल हिला पण. अवंतिका म्हणते की हो, चला आई, मी तुम्हाला जेवायला वाढते. अवंतिका आणि सुमित्रा तिथून निघून जातात. ऐश्वर्या सौमित्राला म्हणते की मी तुझं ऐकून घेते, याचा अर्थ असा नाहीये की तुम्हाला सारखेच टोमणे मारायचे. ऐश्वर्या तिथून निघून जात असते तेव्हा सौमित्र म्हणतो की थांब ग, एवढी सतत घाईत का असतेस तू? मगाशी कळलं की तू घाईत घरी आली, आणि काय ग, तुझे केस पांढरे होत आहे कळलं मला. नाही, अवंतिका सांगत होती म्हातारी होतीस का तू? अगं हो, म्हातारीवरनं मला आठवलं, जानकी वहिनी म्हणत होती की तिच्या घराबाहेर एक म्हातारी बाई आली होती, आणि तुला माहितीये का, त्या म्हाताऱ्या बाईने फराळाच्या बॉक्समध्ये फटाके ठेवलेले होते, आणि तुलाही माहितीये म्हातारी बाई म्हटल्यावर पांढरे केस आलेच की. ऐश्वर्या म्हणते की म्हणजे काय तुला म्हणायचंय, ते सगळं मी केलंय का? तुला आता असं म्हणायचं आहे का त्या म्हातारीच्या वेशामध्ये मी तिथे गेली होती, मी तिथे फटाके ठेवायला गेले होते म्हणून सगुणाला भाजलं का? म्हणजे तुला नक्की काय म्हणायचंय, तुला असंच म्हणायचंय का ते सगळं मी केलंय? तेव्हा सौमित्र म्हणतो की मला म्हणायचं नाहीये किंवा वाटतही नाही, तर मला खात्री आहे या गोष्टीची. जानकी वहिनी घरात होती तेव्हाही तिला त्रास देऊन झाला तुझा, आता ती तिथे आहे तर तुला तिथेही तिला सुखी बघवत नाही का? पण एनिवे, जाऊ दे, तसंही या सगळ्या गोष्टींचा शेवट हा लवकरच होणार आहे. मग ऐश्वर्या म्हणते की हो का, कोण करणार आहे शेवट? तू करणार का या सगळ्या गोष्टींचा शेवट? तू मला हरवणार, तू ह्या ऐश्वर्याला हरवणार का? सौमित्र म्हणतो की नाही, तुला हरवणार नाही, तर मी तुला पुराव्यांसकट संपवणार आहे, आणि तसंही तू जे काही करतेयस ना, आता बघ, त्या सगळ्या गोष्टींचे पुरावे मी गोळा करणार आहे. या घराचं मी कोट करणार आणि तुला आयुष्यभराची अद्दल घडवणार, आणि जर असं नाही झालं ना तर मी माझी वकिली सोडून देईल, अशी चेतावणी देत आता सौमित्र तिथून निघून गेलेला असतो. तर इकडे जानकी आता देवासमोर दिवा लावते, आणि तिच्या पदराला जे काही पैसे असतात त्या पैशांकडे ती बघत असते. तिच्याकडे आता खूप कमी पैसे उरलेले असतात, त्यामुळे आता तिला चिंता वाटत असते की आता पुढे सगळं कसं काय होणार. त्याचवेळी ऋषिकेश तिथे येतो आणि म्हणतो की काय ग? जानकी म्हणते की काही नाही, देवासमोर दिवा लावत होते, आणि आता तुम्हाला मी जेवायला वाढते. फार थकलायत तुम्ही. मग ऋषिकेश म्हणतो की का, तू नाही थकली आहेस? चेहऱ्यावरचं दुःख सतत हसण्याच्या रेषेखाली दाबून तुला दुःख नाही होत का ग? जानकी काहीच म्हणत नाही. ऋषिकेशला ती म्हणते की ऋषिकेश, हॉस्पिटलमध्ये सगळे पैसे खर्च झाले, आता फक्त आपल्याकडे 5,000 रुपये उरले. ऋषिकेश म्हणतो की हो ना, आणि ओवीच्या शाळेची फी सुद्धा भरायची आहे. ऋषिकेशला टेन्शन आलेलं असतं, तर जानकी लगेच म्हणते की अहो ऋषिकेश, ओवीच्या शाळेच्या फीची तुम्ही टेन्शनच घेऊ नका, ते सगळं मी बरोबर मॅनेज करेल. मी ओवीच्या शाळेत जाणार आहे तिच्या प्रिन्सिपलला भेटायला, त्याचं काही टेन्शन घेऊ नका, ते आपण करूयात मॅनेज. पण आता प्रश्न हा उरलाय की 5,000 रुपये राहिले, आणि आपल्याला किराणा सुद्धा भरायचा आहे, महिना अजून बाकी आहे, काय करायचं आता आपण? आपल्याला अजून पैसे कमवायचे, आणि पैसे कमवायचे असेल तर आपल्याला काम बघावं लागेल. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की हो जानकी, तू काळजी करू नकोस, मी काम बघेल, मी काम करेल. आणि सॉरी जानकी. तेव्हा जानकी म्हणते की काय झालं, तुम्ही सॉरी का म्हणताय? ऋषिकेश म्हणतो की नाही ग जानकी, खरं तर आज माझ्यामुळे तुला आणि ओवीला हे दिवस बघायला लागताय. अक्षरशः मला या सगळ्या गोष्टीची लाज वाटते ग, माझा जीव तुटतो. आजवर मी कधीच कोणाशी वाईट वागलो नाही, 1 रुपयाचं कधी कोणाला फसवलं नाही, पण माझ्यामुळे अजून तुम्हा दोघींना काय काय बघावं लागणार आहे काय माहिती.
जानकी ऋषिकेशला म्हणते की अहो असं का बोलताय तुम्ही माझा मान सन्मान अभिमान आहात. तुम्ही जर नजर खाली घातली तर मला ते अजिबात नाही चालणार. ऋषिकेशचा हात पकडून ती म्हणते की या मनगटात किती बळ आहे हे मला माहिती आहे. 1 रुपया होता ना तुमच्या हातामध्ये, त्याचे लाख रुपये केले तुम्ही कुस्ती जिंकून. ऋषिकेश अहो तुम्ही ठरवलं तर तुम्ही खूप काही करू शकता आणि तुमच्या ओवीची तुम्ही इच्छा पूर्ण केली आहे. अहो अक्षरशः तुम्ही दिमाखात तिची दिवाळी साजरी केली आहे. मला सांगा ना तुम्ही काय करू नाही शकत हो. संघर्षाचे घाव आपल्यावर कितीही बसले तरी सुद्धा आपल्याला 2च माणसे तोडू शकतात आणि ते म्हणजे आपण दोघं. आपण दोघं किती स्ट्रॉंग आहोत हे मला तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाहीये. आणि तुम्हीच मला म्हणालात ना की पुन्हा नव्याने सुरुवात करायची, तर पुन्हा नव्याने सुरुवात करायचीच. आता अजिबातही खचायचं नाही आणि पुन्हा एकदा परिस्थितीशी संघर्ष करायचा. आता रडायचं नाही तर लढायचं. ऋषिकेश म्हणतो की हो जानकी, मी आता अजिबात हार मानणार नाही. आता मी रडत नाही बसणार तर लढेल सुद्धा आणि कामही मिळवेल. असं म्हणत ऋषिकेश आता जानकीला जवळ घेतो. इकडे ऐश्वर्या एका स्टोर रूममध्ये आलेली असते आणि तिथे एक बोर्ड असतो ठेवलेला. त्या बोर्डवर आता घरातल्या सगळ्यांची नावं लिहिलेली असतात. त्या बोर्डकडे बघत ऐश्वर्या म्हणत असते की जेव्हा ठरवलेली कामं सगळी पूर्ण होतात तेव्हा किती मज्जा येते ना. जानकी, ऋषिकेश आणि ओवी तुम्हाला तिघांनाही तसं मी घराबाहेर काढलंच आहे. आता ही सुमित्रा तर माझ्या खिशातच आहे. आणि हा सारंग काय बोलणार आहे माझ्या पुढे. आणि आमचे नाना, यांची तर बोलती मी कायमची बंद केली. आता राहिलेत फक्त 2 जण, सौमित्र आणि अवंतिका. मोठमोठी झाडं उपटून मी बाहेर फेकून दिली आहे. तर आता हे उगवलेलं गवत कापून टाकायला मला असा कितीकसा वेळ लागणार आहे. आणि काय रे सौमित्र, तू काय म्हटला होतास मला, तू मला संपवणार आहेस. ऐश्वर्या मोठमोठ्याने हसायला लागते आणि म्हणते की अरे तुम्ही माझ्या विरोधात पुरावे शोधण्याच्या आतच मी तुम्हाला कसं घराबाहेर काढते बघा. पण नाही, नको, घराबाहेर कशाला, तोच पॅटर्न पुन्हा पुन्हा कशाला. तुमच्यासाठी मी काहीतरी वेगळं करते आणि तसंही तुमच्या तोंडात बळ आणि एकी आहे ना. मग आता बघा तुमचं बळ मी कसं मोडते ते. कोर्टात जसं उभं करतात ना तसंच मी तुम्हाला दोघांनाही एकमेकांच्या समोर उभं करेल. आता तुम्हाला दोघांनाही वेगळं करून उद्ध्वस्त करून टाकेल कायमचं. पण कसं करू हे सगळं, मी असं काय करू की जेणेकरून ह्या दोघांमध्ये वाद होतील. काय करू मी असं की ह्या दोघांमध्ये वाद होईल आणि यांचा संसार उद्ध्वस्त होईल. असं म्हणत ऐश्वर्या विचार करत असते आणि एका कपाटासमोर ऐश्वर्या उभी असते. स्वतःलाच बघत असते आणि म्हणत असते की ऐश्वर्या अगं कशाला कुठे बघतीये, उत्तर तर तुझ्यामध्येच आहे. आणि माझ्यासारख्या एका सुंदर मुलीला डावलून तो त्या अवंतिकाच्या नादाला लागला ना. तू तिच्याशी लग्न केलंस ना सौमित्र, मग तुमच्या आता हॅपी मॅरिड लाईफमध्ये मी चांद लावणार. तुम्ही अग्नीच्या साक्षीने 7 फेरे घेतले होते, पण तुमच्या संसाराला 360 डिग्रीमध्ये आता मीच फिरवेल. आता मी तुमच्या दोघांच्याही संसारात संशयाची आग इतकी पेटवेल तर ही अवंतिका आता स्वतःच्याच गळ्यातलं मंगळसूत्र काढून त्या सौमित्रच्या तोंडावर फेकेल. त्यावेळी मात्र तुमचं प्रेम हरेल आणि माझा सूड जिंकेल. आणि हा या ऐश्वर्याचा शब्द आहे. सौमित्र आणि अवंतिका, आता पुढच्या गोष्टींसाठी तुम्ही दोघंही तयार राहा. तर इकडे सकाळी सकाळी आता जानकी ओवीला घेऊन तिच्या स्कूलमध्ये आलेली असते. जानकी ओवीच्या प्रिन्सिपल सोबत बोलत असते. प्रिन्सिपल आता ओवीचं जानकीसमोर खूप कौतुक करत असतात आणि म्हणत असतात की डान्स असेल, वक्तृत्व असेल, खेळ असेल, अभ्यास असेल, सगळ्यामध्ये ओवी अतिशय अव्वल आहे. तुम्हाला खरं सांगायचं म्हटलं तर एवढं सगळं करून सुद्धा अभ्यासात मात्र ती कधीच कमी नसते ना. या गोष्टीचं मात्र ओवीचं विशेषतः कौतुक आहे. अगदी छोट्या छोट्या गोष्टीमध्ये सुद्धा ओवीचे संस्कार दिसून येतात. एनिवेज आता तुम्ही बोला. जानकी आता प्रिन्सिपल मॅडमला सांगू लागते की हो, शाळेतून नोटीस आली होती फी भरण्याची, मी ते फी आणली होती असं म्हणत लिफाफ्यामध्ये जानकीने फी घालून आणलेली असते. ते फक्त 5,000 रुपये असतात आणि ती त्या मॅडमच्या हातात देते. तेव्हा त्या मॅडम म्हणतात की ओके थँक्स आणि लगेचच त्यांच्या ड्रॉवरमध्ये ठेवायला लागतात. मग जानकी आता त्या मॅडमला म्हणते की प्लीज तुम्ही एकदा चेक करून घ्या ना, पैसे जरा म्हणजे जास्तच कमी आहे, प्लीज तुम्ही एकदा बघून घ्या ना. मॅडम जेव्हा पैसे मोजतात तेव्हा ते फक्त 5,000 रुपये असतात. मग मॅडम आता जानकीला म्हणतात की माफ करा ओवीची आई, परंतु पैसे फक्त इतकेच. जानकी म्हणते की हो मला माहिती आहे की 25,000 रुपये भरायचे, परंतु आता मात्र इतकेच आहे माझ्याकडे. प्रिन्सिपल मॅडम म्हणतात की अहो नाही हो, असं नाही होऊ शकत, कारण शेवटी शाळेचे सुद्धा काही नियम असतात ना. प्रिन्सिपल मॅडम असं म्हटल्यानंतर ओवीला आता खूप रडायला येतं. ओवी रडायला लागते आणि जानकीला ती विचारते की आई आता काय करायचं, आता माझी शाळा कायमची बंद होणार का. ओवीकडे बघून जानकीला खूप वाईट वाटत असतं. पहिल्यांदा त्यांच्यावर अशी परिस्थिती आलेली असते. याच्या आधी तर सगळ्या फीज ऋषिकेशने वेळेआधीच पूर्ण केलेल्या असतात, भरलेल्या असतात.
वर्षाच्या फी भरलेल्या असतात, परंतु आता मात्र ही वेळ आलेली असते की जवळजवळ 20,000 रुपये कमी पडत असतात. त्याची फी देण्यासाठी जानकीकडे आणि ऋषिकेशकडे आता पैसे नसतात. त्यामध्ये जानकीला खाली बघितल्यासारखं होत असतं आणि ओवीची स्वप्नसुद्धा तुटताना दिसत असतात. तर मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे जानकी आता देवाऱ्यासमोर बसलेली असते, देवासमोर बसलेली असते आणि म्हणत असते की माझ्या लेकीची मला फी भरायची आहे आणि मला सांग देवा, मी एवढे पैसे आणू कुठून? देवा, अरे काहीतरी चमत्कार घडव आता, असं ती देवाशी बोलत असताना देवारा साफ करत असते आणि नेमकं ज्या रुमालाने ती देवारा साफ करत असते, नेमकं तो रुमाल आता त्या ड्रावरमध्ये अडकतो, ज्या ड्रावरमध्ये खरं मृत्यूपत्र असतं. जानकी आता बघते की त्या ड्रावरमध्ये तिचा रुमाल अडकलाय, त्यामुळे तो रुमाल काढण्यासाठी आता ती झुकते. तर इकडे अवंतिका आणि सुमित्रा दोघीही नानांशी बोलत असताना नाना काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असतात. मग तेव्हा सुमित्रा नानांना विचारत असते की हो काय झालं, तुम्हाला काही सांगायचंय का? नाना म्हणतात की हो तेच. आता नानांना काहीतरी महत्त्वाचं सांगायचं असतं आणि सुमित्रा आणि अवंतिका दोघंही त्या जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतात. तर इकडे ऐश्वर्या ही सौमित्रकडे आलेली असते. सौमित्रला ती म्हणत असते की ऐक ना सौमित्रचा हात हातात घेऊन ती त्याला म्हणत असते की मला सांग, समजा जर अवंतिकाने आपल्या दोघांना असं बघितलंच तर काय होईल रे स्वामी? असं म्हणताच नेमकी अवंतिका तिथं आलेली असते आणि अवंतिकाने आता ऐश्वर्या आणि सौमित्रला एकमेकांच्या हातात घेऊन पकडलेलं असतं. त्यामुळे त्या गोष्टीचा अवंतिकाला खूप जोरदार धक्का बसतो. अवंतिकाच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते, कारण ऐश्वर्याचा हात आता सौमित्रच्या हातामध्ये असतो आणि ऐश्वर्याला मात्र खूप छान वाटत असतं, कारण अवंतिका बरोबर वेळेत आलेली असते आणि तिचा प्लॅन अजून तिने पॉवरफुल बनवलेला असतो. सौमित्र मात्र घाबरलेला असतो. अवंतिकाच्या मनात आपल्याबद्दल संशय निर्माण होतो की काय, अशी त्याला भीती वाटते. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं की ऐश्वर्या तिच्या प्लॅनमध्ये सक्सेसफुल होईल का? खरंच ती अवंतिका आणि सौमित्राचा डिवोर्स घडवून आणेल का? सौमित्रच्या जवळ येऊन खरंच ती अवंतिकाला जेलस फील करेल की अवंतिका एवढी समजूतदार आहे म्हटल्यावर अवंतिका सौमित्रला समजून घेईल आणि हे सगळं ऐश्वर्याने केलंय किंवा ऐश्वर्याचा यामागे काहीतरी डाव आहे हे ओळखेल? किंवा सौमित्र हा अवंतिकाला पटवून देईल का की ऐश्वर्या मुद्दाम माझ्या मागे लागतीये आणि मुद्दाम ती तुला जेलस करण्याचा प्रयत्न करते, आपल्या संसाराला ती काडी लावण्याचा प्रयत्न करतीये? या सगळ्या गोष्टी बघणं खूप रंजक ठरणार आहे आणि येणाऱ्या काही एपिसोडमध्ये आपल्याला ते बघायला सुद्धा मिळेल. सो फ्रेंड्स, इफ यू लाईक माय व्हिडिओ प्लीज डू सबस्क्राईब, शेअर अँड कमेंट. थँक्यू.